आणि त्याच्यावर थोडंसं कडक आपण म्हणजे बरं, नियमांसंदर्भात तुम्ही बोलताय, मात्र उपाययोजना देखील प्रभावीपणे राबवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात. कारण जसं आता सौर ऊर्जा प्रकल्प राबवणं, त्या संदर्भातले एक टप्पा तुमच्या बाजूने महत्वाचा होताना दिसतोय. दुसरीकडे प्रदूषण बोलत असताना आपण फक्त हवा पाणी या संदर्भात बोलतो, मात्र सगळ्यात मोठ्या प्रदूषणाला आजची जी युवा पिढी आहे किंवा येणारी पिढी आहे ती सामोरं जाताना दिसते, की मोबाईल रेडिएशन्स, ज्या प्रदूषणाबद्दल बोललंच जात नाही. आता प्रदूषणामध्ये हा फार मोठा विषय आहे. म्हणजे मी 2 विषय मांडले, जे नदी पुनर्जीवन, नदी प्रदूषण या संदर्भात. हवेच्या प्रदूषणामध्ये आता आपल्याकडे असणाऱ्या व्हेकल स्क्रॅप करणं, ज्या जुन्या झालेल्या आहेत, ज्यांच्यामुळे प्रदूषण होत आहे, त्यांच्याबद्दलची नियमावली करणं, त्याबद्दल परिवहन खात्या, मी म्हणलं अनेक खात्यांना मिळून ते काम करावं लागणार आहे. तर ते एक महत्वाचा विषय. ई वेस्ट, जसं तुम्ही सांगितलं, मोबाईल आहे, टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर्स आहे, ह्याचं जे वेस्ट आहे हे खूप हजार्डस आहे. आपल्या या टीव्ही वगैरे याच्यामध्ये जर आपण ते फोडलं, त्याच्यामध्ये जे काही लिक्विड असतात ते माणसाला हजार्डस आहेत. तर त्या हजार्डस पोल्युशनचं रिसायकलिंग किंवा त्याचं पूर्णपणे विल्हेवाट लावणं हा एक वेगळा विषय. आणि मेडिकल वेस्ट हा पण प्रचंड महत्वाचा विषय आहे, की मेडिकल वेस्टचं विल्हेवाट कशी लावावी आणि त्याच्याबद्दलचा विषय आहे. त्याच्यावर आता मी एका पॉलिसीवर काम करते. इट विल बी प्री मॅच्युअर, मी आता काही बोलले तर, पण 1 महिना 1.5 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये एक चांगले पॉलिसी आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. बरं, पण गेल्या काळातलं जे सरकार होतं त्या काळामध्ये पर्यावरण मंत्री पद हे 2 जणांनी भूषवलेलं होतं. एक म्हणजे आदित्यजी आणि त्याच्यानंतर मंगलप्रभातजी लोढा. कुणाचं कार्य सर्वाधिक चांगलं शिंदे साहेबांकडे पण होतं. शिंदे साहेबांकडे पण होतं. तर कुणाचं काम सर्वाधिक चांगलं असं आपल्याला वाटतं आणि ज्यांच्याकडनं पुढच्या काळातले निर्णय घेताना मदत होईल असं आपल्याला वाटतं? नाही, मी असं त्याचा विचारच केला नाही की कोणाचं काम, कारण मी कोणतेही निर्णय बघताना ते कोणत्या कालावधीत कोण मंत्री होते याचा काही विचार केला नाही. कारण जेव्हा माझ्याकडे खातं आलंय तेव्हा मी परत त्याचं श्री गणेशा करायचं ठरवलं. ते रामदासभाई कदमकडे होतं, एकनाथ साहेब शिंदे साहेबांकडे होतं, आदित्य ठाकरेंकडे होतं आणि मध्यंतरीच्या काळात तर मुख्यमंत्र्यांकडेच त्याचा चार्ज होता. त्यामुळे ते खात्यामध्ये कसं आहे, 3 वेगवेगळे विंग्ज आहेत, त्यांना स्वतःला सर्वाधिकार आहेत. तर त्यामुळे मी काही त्याला आधी कोण होतं याचा कधी विचार केला नाही. पुढे मी होते हे लक्षात राहावं असं काम करायचा प्रयत्न करेन. बरोबर आहे. मात्र एक आहे की हे झालं आपल्या प्रदूषणासंदर्भातलं. राजकीय प्रदूषण असल्याचं ज्यावेळेला महाराष्ट्रातली जनता म्हणते, कारण तुमचा लोकसंपर्क खूप दांडगा आहे, आपले कार्यकर्ते देखील फार सेन्सिटिव्ह आहेत तुमच्याशी घेऊन प्रत्येक वेळेला. मात्र ज्या प्रकारचं राजकीय प्रदूषण सध्या पाहायला मिळतं, या प्रदूषण नियंत्रणाबद्दल पंकजाताईंचं काही ध्येय